इथे त्रिशला सहलीला जायचं होतं आणि मला करमत नव्हतं आणि तो खूप उत्सुक होता. तर इथे मला दळण गव्हाचं करायचं होतं कारण की गव्हाचं पीठच संपलं होतं आणि आज माझ्या मागं खूप घाई होती आणि घाई असेल ना तेव्हा दळण पण संपत आणि दळण करायला मला फारसं आवडत नाही. तर पुढं मी तुम्हाला सांगण्याचं आहे आज माझ्या पाठीमागे का घाई आहे ते. तर इथं मी बॅग भरत होते त्रिशची आणि त्रिश पण आज खूप लाडात आला होता. त्रिशला सहलीला जायचं होतं त्याच्या पप्पाबरोबर. आज त्रिशच्या पप्पाच्या शाळेची सहल जाणार होती. मग त्रिशला पण त्यांच्याबरोबर जायचं होतं. इथं माझं तीच तयारी सुरू होती. तर मी इथं तेलच्या बनवून घेतल्या होत्या आणि चपात्या पण बनवल्या होत्या आणि भाजी पण बनवली होती. तर ही प्रवासामध्ये टिकणारी भाजी आहे. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला देईल, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्रिश मला सोडून जाणार होता म्हणून खूप लाडात आला होता कडेवर बसून. त्याचं थोडेसे नखरे सुरू होते आणि खूप दिवसांनी मी त्याला कडेवर घेतलं होतं. सहलीला जाण्यासाठी टाईम झाला होता आणि जसं टाईम होईना तसं मला पण करमत नव्हतं आणि त्याला पण मला सोडून जाऊ वाटत नव्हतं. पण तो उत्सुक होता जाण्यासाठी आणि मला कधी सोडून राहिला पण नव्हता. त्यामुळे त्याचे खूप नखरे सुरू होते. तसंच त्याला आजीला पण सोडून जाऊ वाटत नव्हतं. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.